नमस्ते, मी रेखा. आज आपण बघणार आहोत कटवर्क कसं करायचं. मी पहिला चौकोन टाकून घेतला. तुम्ही कोणता पण शेप टाकू शकता, जशी तुम्हाला डिझाईन पाहिजे तसं टाकायचं. आणि मी वरती डिझाईन दिले ना, बोटनेकला कसं स्क्वेअरमध्ये कटवर्क केलं आहे ते मी टाकते. त्याच्यासाठी मी पहिला स्क्वेअर काढून घेतला. स्क्वेअर काढताना बरोबर माप घेऊन काढायचा. नंतर मी डबल लाईन टाकून घेतली. नंतर मग क्रिसक्रॉस केलं. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतं हे मला नक्की सांगा. आणि नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे मी आता डबल लाईन आणि क्रिसक्रॉस करून घेईन. कधी पण आपल्याला कटवर्क करायचं असलं ना का डबल लाईन आणि क्रिसक्रॉस करूनच घ्यायचं. कटवर्क बोला, पॅचवर्क बोला, त्याच्यासाठी आपल्याला क्रिसक्रॉस करायलाच लागते. कारण त्याच्यामुळे आपले जी आपण स्टिच करतो ते निघत नाहीत. म्हणजे कट केल्याने किंवा ते अगरबत्तीने जलवण्याने. हा बघा, हा बोटनेक म्हणजे हे असं आपण वरची डिझाईन करू शकतो. आता आपल्याला बुट्टी टाकायची आहे तर तुम्ही कोणती पण बुट्टी टाकू शकता. थ्रेडने करू शकता, जी तुम्हाला डिझाईन पाहिजे तसं. मध्ये मध्ये स्पेस द्यायचा. मी स्पेस दिला आहे. एक चौकोनात बुट्टी टाकणार आहे तर दुसरा चौकोन आपल्याला म्हणजे अगरबत्तीने जलवायचा आहे, म्हणून मी तो स्पेस सोडून दिला आहे. हा मी पूर्ण लाईन अशा बनवून घेतल्यात. हे बघा, ही मी बुट्टी टाकली. आता ह्या सर्व मी बुट्ट्या टाकून घेईन क्रॉसमध्ये ह्याबरोबर. आणि मग नंतर आपण हे अगरबत्तीने, आता अगरबत्तीने नाही तर ते आता मशीन पण निघाले कटवर्कची, ती पण तुम्ही यूज करू शकता. अगरबत्तीने जेव्हा तुम्ही म्हणजे कपडा कट करता, जलवता, तेव्हा खालती पण एक कपडा पकडून ठेवायचा. कारण जेव्हा तो जलवतो त्याची ती काय थोडी राख काय पडत असेल किंवा कधी कधी अगरबत्तीचा तुकडा पण पडतो, मग त्याच्याने कपडा जळण्याची शक्यता असते. म्हणून खालती मी कपडा पकडते. आता हे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. हे मी कट करून घेतले. मग ही आपली डिझाईन ती वरती कशी आहे तशी ती दिसून. मग साईडला आपण पाहिजे ती तो वर्क करू शकतो, पाहिजे तो साईडला तुम्हाला म्हणजे हवी ती डिझाईन. हा बघा, हा आपला वर्क झाला. याला आपण कटवर्क बोलतो. आणि कट करायला गेलं का शक्यतो धागा कट होण्याची शक्यता असते. मग त्यामुळे थोडं करताना नीट सांभाळून करा. हे आपले डिझाईन तयार झाले. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.